जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 257. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. भगवच्चरणी चित्तलय होण्यासाठी ज्या अनेक सामग्रींची आवश्यकता असते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण कशीही परिस्थिती असली, आजूबाजूचे लोक कसेही असले, कोणत्याही विचारधारेचे असले, तरीसुद्धा आपल्या मनातला भाव, भक्ती आणि त्या गुरुचरणांची, भगवतचरणांची निष्ठा यत्किंचितही ढळणार नाही याची सावधगिरी जो भक्त साधक सांभाळतो त्याला चित्तलयाची पायवाट ही सोपी होते असं संत सांगतात. कारण प्रत्येकालाच आपल्या पूर्वगत कर्मानुसार, प्रारब्धानुसार विविध प्रकारचं जग प्रत्येकापुरतं हे मिळालेलं असतं. त्यामध्ये सर्व काही अनुकूल असेल तरच मी परमार्थ मार्गावर वाटचाल करीन असं जर आपण म्हटलं तर कधीच ते शक्य होऊ शकत नाही म्हणतात महाराज. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी नाम घेईन म्हणतो त्याला कधीच नाम साधत नाही असं महाराज जे सांगतात ते यासाठीच. आणि म्हणून अशी जी उदाहरणं आहेत ती आपल्याला आदर्श आहेत, ज्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मनातली रामभक्ती त्याला कुठंही गालबोट लागू दिलं नाही. मंदोदरी मातेपेक्षा मोठं उदाहरण यासाठी कोणतं असेल? म्हणजे उगीच आपण मागे बघितलं, पंचकन्यांमध्ये तिचं प्रातस्मरण उगीच केलं जात नाही. तिच्या स्मरणानं पातिव्रत्य धर्म तर वरदान मिळतंच धर्माचं, पण त्याबरोबर पातिव्रत्य धर्म पाळत असताना पतीला पतनापासून किती तऱ्हेनं वाचवण्याचा प्रयत्न तिने केला याचं एक फार मोठं उदाहरण आपल्यासमोर प्रस्तुत केलं आहे रामायणानं. आणि त्यामुळे मंदोदरी मातेला जे स्थान सर्व सशक्त, अत्यंत पवित्र अशा स्त्रियांमध्ये आपल्या पुराणांमधून मिळालेलं आहे ते अतिशय युक्त, योग्य असं स्थान आहे. आणि म्हणूनच आपण अगोदरसुद्धा बघितलं की सीता मातेचं फार प्रेम होतं मंदोदरी मातेवर आणि मंदोदरी मातेचं सीता मातेवर प्रेम होतं. अगदी स्वाभाविक होतं. दोघीही अत्यंत तीव्र पातिव्रत्य सांभाळणाऱ्या, अत्यंत पतिचरणांना अखंड वाहून घेतलेल्या अशा स्त्रिया होत्या. फरक काय होता मग? तर मंदोदरी मातेला असा पती मिळालेला होता ज्यानं अखंड भगवंतांशी वैर केलं आणि त्यामुळे त्याच्या निकट राहिल्यामुळे तिला खूप हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. 2 मुलांचा मृत्यू बघणं, अनेक जे राक्षसवीर होते आजूबाजूला त्यांचा मृत्यू बघणं, ही मयकन्या जिथे लग्न होऊन आली त्या सबंध लंकेचा विध्वंस बघणं आणि आता श्रीरामांनी वध केल्यानंतर आपल्या पतीचं मृत शरीर बघणं, अशा अनेक दिव्यांमधून ह्या पतिव्रतेला जावं लागलं. आणि तरीसुद्धा तिच्या हृदयातली रामभक्ती त्यामध्ये तिळमात्रसुद्धा फरक आला नाही. आणि म्हणून ती साध्वी. आमचे महाराज म्हणतात साध्वी असते तिला इतर काही करण्याची गरजच नसते परमार्थ मार्गात. कारण तिचं पावित्र्यच इतकं कठोर, इतकं परमपुनीत, रादर दुसऱ्याला पवित्र करणारं असं असतं. आणि त्यामुळे ज्याची चित्तशुद्धी अशा तऱ्हेनं झाली त्याला इतर काही करण्याची गरजच लागत नाही. तशी ही माता होती. पण आपण बघितलं की श्रीरामांचा जय जयकार सर्वजण करतायत रावणवधानंतर,
सुखधाम मुकुंदांचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात आहेत. पण मंदोदरीकडे त्या वानरवीरांनी रावणाचा मृतदेह आणून टाकलाय आणि आता पुढे मंदोदरी माता कसा विलाप करती आहे हे आता तुलसीदास सुरुवातीला सांगणार आहेत, ते आपण बघूया. म्हणतायत, पतिसिर देखत मंदोदरी मूर्छित बिकल धरणी खसी परी जुबती बृंद रोवत उठी धाई तेही उठाई रावण पहियाई. पतीचं शिर बघून मंदोदरी व्याकुळ झालीये, मूर्छित होऊन जमिनीवर पडलीये. रावणाच्या इतर स्त्रियासुद्धा रडत ओरडत उठून धावत आल्या आहेत आणि मंदोदरीला उठवून रावणाजवळ घेऊन आले आहेत. अंतःपुर समृद्ध आहे रावणाचं, आपण बघितलं, त्यानं सांगितलं होतं. अनेक स्त्रिया या अंतःपुरात रावणानं लग्न करून आणलेल्या आहेत. या सर्व स्त्रियांचा आक्रोश सुरू आहे रावणवधानंतर आणि मंदोदरीची अवस्था तर फारच बिकट आहे. पतिगती देखिते करही पुकारा छूटे कच नहीं बपुष संभारा उरताडना करही विधिनाना रोवत करही प्रताप बखाना तव बलनाथ डोलनित धरणी तेजहीन पावक ससी तरणी शेष कमठ सही सकहिन भारा सोतनु भूमि परे उभरी चारा बरुन कुबेर सुरेश समीरा रनसन मुख धरी काहुन धीरा भुजबल जीते हो काल जमसाई आजु परे हु अनाथ की नाई जगत विदित तुम्हारी प्रभुताई सुत परिजन बल बरनी न जाई राम विमुख असहाल तुम्हारा रहान को कुल रोवनिहारा तव बस विधि प्रपंच सबनाथा सभयति सिपनित नावहि माथा अब तव सिर भुज जम्बुक खाही राम विमुख यह अनुचित नाही काल भी बस पति कहा न माना अग जगन्नाथु मनुज करी जाना जान्यो मनुज करी दनुज कानन दहन पावक हरि स्वयं जेहि नमत शिव ब्रह्मादि सुरपिय भजेहु नहि करुणामयम् आजन्मते परद्रोहरत पापौघमय तव तनु अयं तुम्हु दियो निज धाम राम नमामि ब्रह्म निरामयम् अहह नाथ रघुनाथ सम कृपा सिंधु नहीं आन जोगी वृंद दुर्लभ गति तो ही दीधी भगवान. अगोदर आक्रोश करतीये पतीची ती स्थिती बघून मंदोदरी. केस सुटलेत, देहाची शुद्ध नाही, छातीवर हात मारतीये, रडतीये, रावणाच्या प्रतापाचं वर्णन करतीये रडत रडत. म्हणतीये, हे नाथ, तुमच्या बळामुळे ही पृथ्वी नेहमीच कापत असे. अग्नी, चंद्र, सूर्य हे सुद्धा तुमच्यासमोर तेजहीन होते. शेष आणि कूर्मसुद्धा ज्या शरीराचा भार सहन करू शकत नव्हते, तेच तुमचं शरीर आज धुळीनं माखलंय आणि जमिनीवर पडलंय. वरुण, कुबेर, इंद्र, वायू यापैकी कुणीही तुमच्यासमोर युद्धामध्ये ठरत नव्हता. हे स्वामी, तुम्ही आपल्या भुजबळावर काळ आणि यमराजाला सुद्धा जिंकलं होतं. असे तुम्ही आज
अनाथाप्रमाणे इथं जमिनीवर पडलाय. तुमची जी सत्ता होती, तुमचं जे मोठेपण, थोरवी होती, बळ होतं, ते जगप्रसिद्ध होतं. तुमच्या पुत्रांचं आणि कुटुंबियांच्या शक्तीचं वर्णन देखील करता येणार नाही अशी तुमची प्रभुताई होती. पण श्रीरामचंद्रांची विनमुख झाल्यामुळे तुमची अशी दुर्दशा झाली आहे की आज कुळामध्ये रडणारा सुद्धा कोणी उरलेला नाही. रहान कौकुल रोवनिहारा. कशी आहे पहा ही साध्वी. पतीचा मृत्यू झालाय, पण कशामुळे झालाय? राम विमुख असं हाल तुम्हारा. श्रीरामांशी विनमुख होण्यामुळे तुमची अशी दुर्दशा झाली म्हणते. पुढे म्हणते, हे नाथ, संपूर्ण सृष्टी तुम्ही तुमच्या अधीन केली होती. लोकपाल सुद्धा भयभीत होऊन नतमस्तक व्हायचे. पण अरे रे, आज तुमची शिर आणि भुजा कोल्हे खातायत. पुढे म्हणतीये, राम विमुख यह अनुचित नाही. राम विनमुख होणाऱ्यासाठी हे काही अनुचित नाही. म्हणजे जे झालं ते योग्यच झालं ह्याची पूर्ण जाणीव मंदोदरी मातेला आहे पहा. त्यामुळे म्हणतीये, हे पतिराज, काळाच्या पूर्ण अधीन झालात तुम्ही. त्यामुळे कुणाचंच सांगणं तुम्ही मानलं नाहीत. आणि जे श्रीराम चराचर जगताचे नाथ स्वामी आहेत, त्यांना, त्या परमात्म्याला तुम्ही मनुष्य समजलात. या सबंध दैत्यरूपी वनाला जाळून टाकण्यासाठी प्रत्यक्ष अग्निस्वरूप असलेल्या साक्षात श्रीहरींना, कानन दहन पावक हरिस्वयं, त्यांना तुम्ही मनुष्य मानलत. शिव ब्रह्मादिक देव ज्यांना नमस्कार करतात, त्या करुणा निधान भगवंताला हे प्रियतम तुम्ही भजलं नाहीत, त्यांचं भजन केलं नाहीत. तुमचं शरीर जन्मतःच परद्रोह करण्यामध्ये तत्पर होतं आणि पापांचा जणू समूह बनून राहिलात तुम्ही. असं असून सुद्धा तुम्हू दियो निज धाम राम नमामि ब्रह्म निरामयम. असं असूनही, तुम्ही असे असूनही राग द्वेष रहित असे ब्रह्म जे आहेत श्रीराम, त्यांनी तुम्हाला आपलं परमधाम दिलं. त्यामुळे त्यांना मी नमस्कार करते. काय खरंच, काय तिची अवस्था, काय तिचं ज्ञान, काय तिची समज, काय तिचं धैर्य. नमस्कार असो मंदोदरी मातेला खरंच. त्यामुळे म्हणतीये, नाथ, रघुनाथांसारखा कृपा समुद्र कुणीही नाही. त्या भगवंतांनी योगीजनांना सुद्धा जी दुर्लभ आहे अशी गती आज तुम्हाला दिली आहे. आणि असं हे मंदोदरीचं बोलणं ऐकून, मंदोदरी बचन सुनिकाना, सुरमुनी सिद्ध सबनी सुख माना. आज अजमहेश नारद सनकादी, जे मुनी बर परमारथ बादी. भरी लोचन रघुपती निहारी, प्रेम मगन सब भये सुखारी. रुदन करत देखी सब नारी, गयवो विभीषणु मन दुख भारी. बंधु दशा बिलो की दुख कीन्हा, तब प्रभु अनुजहि आय सुदीन्हा. लक्ष्मण तेहि बहु विधि समुझायो, बहुरी विभीषण प्रभु पहि आयो. कृपा दृष्टि प्रभुताहि बिलोका, करहु क्रिया परिहरि सब शोका. किन्ही क्रिया प्रभु आय सुमानी, विधिवत देश काल जिय जानी. मंदोदरी आदि सब देतिलांजलि ताहि, भवन गई रघुपति गुण गण बरनत मन माही. मंदोदरीचं ते ज्ञान
आणि भक्तिपूर्ण बोलणं ऐकून सर्वांनाच समाधान वाटलं म्हटलंय. देव मुनी सिद्ध सर्व समाधान पावले. ब्रह्मदेव महादेव नारद सनकादिक मुनी इतर अनेक परमार्थी श्रेष्ठ मुनिजन जे होते ते सर्वच रघुनाथांना डोळे भरून बघत होते, प्रेममग्न झाले होते आणि आनंदी झाले होते. पण इकडे मात्र आपल्या घरच्या सर्व स्त्रिया रडतायत हे बघून विभीषणाला मात्र फार दुःख झालं आणि तो त्यांच्याजवळ गेला. भावाची ती दशा बघून त्यानं दुःख व्यक्त केलं. तेव्हा प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली की विभीषणाला जाऊन धीर दे. लक्ष्मणानं विभीषणाला समजावलं आणि मग पुन्हा विभीषण प्रभूंजवळ परत आला. एक कृपा कटाक्ष कृपादृष्टी प्रभूंनी विभीषणावर टाकली. कृपादृष्टीनं बघितलं आणि म्हणाले, आता विभीषणा सर्व शोक सोडून दे आणि रावणाचा अंत्यसंस्कार कर. प्रभूंची आज्ञा मानून आणि परिस्थितीचा सम्यक आकलन करून विभीषणानं विधिपूर्वक सर्व क्रिया केली आणि मंदोदरी आणि सर्व स्त्रिया रावणाला तिलांजली देऊन मनात रघुनाथांचं गुणगान करतच महालात गेल्या म्हटले. आता पुढे श्रीरामांनी काय केलं. आई विभीषण पुनि सिरुनायो कृपा सिंधु तब अनुज बोलायो तुम कपीस अंगद नल नीला जामवंत मारुति नयसीला सब मिली जाहु विभीषण साथा सारे हो तिलक कहिउ रघुनाथा पिता बचन मैं नगर न आवऊं आपु सरिस कपि अनुज पठावऊं. सर्व क्रिया झाल्यानंतर विभीषण येऊन जेव्हा श्रीरामांसमोर नतमस्तक झाले तेव्हा कृपासागर श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावलं. लक्ष्मणाला म्हणतायत रघुनाथ की तू वानरराज सुग्रीव अंगद नळ नीळ जांबुवंत आणि मारुती हे सर्व नीतिधर्म पारंगत असे जे आहात ते सर्व एकत्र विभीषणाबरोबर जा आणि त्याला राजतिलक करा लंकेमध्ये, बरं का. आणि मग विभीषणाला उद्देशून म्हणतायत पिता बचन मै नगर न आव. वडिलांची आज्ञा आहे मला की वनवासातच राहायचं, त्यामुळे मी नगरात येऊ शकत नाही. नगरात येऊन तुझा राज्याभिषेक मी करू शकत नाही. त्यामुळे माझ्यासारख्याच म्हटलंय काय बरं आपु सरिस कपी अनुज पठावहो, माझ्यासारख्याच असलेल्या वानरांना आणि माझ्या लहान भावाला मी पाठवतोय राज्यतिलकासाठी. आणि हे ऐकताच तुरत चले कपि सुनि प्रभु बचना किन्ही जाई तिलक कै रचना सादर सिंहासन बैठारी तिलक सारी स्तुति अनुसारी जोरी पानी सब ही सिर नाये सहित विभीषण प्रभु पही आए तब रघुबीर बोली कपिलीन्हे कही प्रिय बचन सुखी सब कीन्हे किए सुखी कही बानी सुधा सम बल तुम्हारे रिपुहयो पायो विभीषण राज तिहु पुर जसु तुम्हारो नितनयो मोहि सहित शुभ कीरति तुम्हारी परम प्रीति जोगाई है संसार सिंधु अपार पार प्रयास बिनु नर पाई है प्रभु के बचन श्रवण सुनी नहीं अघाही कपि पुंज बार बार सिर नावही गहि सकल पद कंज. प्रभूंनी आज्ञा दिल्यानंतर विभीषणाला राज्याभिषेक करण्यासाठी सर्व वानर त्वरित निघाले आणि राजतिलकाची सर्व व्यवस्था केली.
अत्यंत आदरपूर्वक विभीषणाला राजसिंहासनावर बसवलं, त्याला राजतिलक केला आणि त्याची स्तुतीसुद्धा केली. बरं का. सर्वजणांनी हात जोडून त्याच्यापुढे मस्तक नम्र केलं. त्यानंतर पुन्हा विभीषणासह सर्वजण प्रभूंजवळ आले आणि मग श्रीरामांनी वानरांना बोलावून घेतलं सगळ्या आणि अतिशय गोड शब्दात त्यांचं कौतुक केलं. बरं का. आपल्या पियुष सम अमृता समान वाणीनं भगवंत म्हणतायत, तुमच्यामुळेच हा प्रबळ शत्रू मारला गेला आणि विभीषणाला राज्य मिळालं. बरं का. बल तुम्हारे रिपुहयो. काय गोड पहा. ही खासियत असते. इथे प्रत्यक्ष भगवंत आहेत. सर्व संत सत्पुरुषांची सुद्धा ही खासियत असते. आमच्या महाराजांच्या चरित्रात अशी उदाहरणं दिसतात की सर्व महाराज करायचे, अगदी पैशानं देखील सर्व खर्च करायचे, पण ज्या वेळेला श्रेय द्यायची वेळ यायची तेव्हा मात्र काहीतरी थोडंसं दिलेल्याला भरपूर श्रेय देऊन त्याचं कौतुक करायचे. तसं इथे तर प्रत्यक्ष वानरवीर आहेत. देवच सर्व वानर रूपामध्ये जन्म घेऊन प्रभुसेवेसाठी अवतरलेले आहेत, नाही का. त्यामुळे इथे वानरवीरांची यथोचित स्तुती, त्यांचं कौतुक प्रभू करतायत की तुमच्यामुळे हा शत्रू मारला गेला. आणि प्रभूंच्या या गोड वाणीनं सर्वांना आनंद झाला. पुढे म्हणाले प्रभू, त्यामुळे तुम्ही असं केल्यामुळे, असं सहाय्यभूत मला ठरल्यामुळे तुमची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये नित्य नवीन टिकून राहील निरंतर. आणि जे लोक माझ्यासह तुमची शुभ कीर्ती परमप्रेमानं गातील ते विनासायास हा अपार संसार सागर पार करू शकतील. काय आहेत पहा प्रभू. वानरवीरांना अगोदर म्हणाले माझ्यासारखेच ते आहेत. यामध्येच प्रभूंचं समदर्शित्व दिसून येतं. पुढे म्हणतायत की तुमच्यामुळे हा शत्रू मारला गेला. त्यानंतर म्हणतायत तुमच्यासह माझी कीर्ती जे गातील ते लोक भवसागर तरून जातील. किती गोड कौतुक केलंय पहा वानरवीरांचं. आणि सार्थच आहे ते, नाही का. त्यामुळे प्रभूंचं हे गोड बोलणं, त्यांची वाणी ऐकून वानरं तृप्त होत नव्हती म्हटलंय. सर्वजण वरचेवर पायांवर डोकं ठेवत होते, प्रभूंच्या चरणकमल धरत होते. आणि हे झाल्यानंतर आता श्रीरामांनी हनुमंताला बोलावलं. कशासाठी. पुनि प्रभु बोलिलिया ओ हनुमाना, लंका जाहू कहेऊ भगवाना. समाचार जानकी सुनावहु, तासु कुशल लई तुम चली आवहु. हनुमंताला बोलवून म्हणाले श्रीराम, आता लंकेत जा, जानकीला सर्व वृत्तांत सांग आणि ती कशी आहे तिची खुशाली विचारून तू परत ये. बरं का. आणि ही आज्ञा प्रभूंची मिळताच तब हनुमंत नगर महु आये, सुनिनी सिचरिनी साचर धाये. हनुमंत नगरामध्ये आले. हे ऐकून सर्व राक्षसीसुद्धा त्याचा सत्कार करण्यासाठी धावले म्हटलंय. बरं का. अनेक प्रकारे हनुमंतांचं स्वागत करून जानकी माता कुठे आहे ते हनुमंतांना दाखवलं त्यांनी. आणि मग हनुमंतांनी दूरिही ते प्रणाम कपि कीन्हा, रघुपति दूत जानकी चिन्हा. कहु तात प्रभु कृपा निकेता, कुशल अनुज कपि सेन समेता. हनुमंतानं सीतामातेला दुरूनच नमस्कार केला. जानकीनं त्याला ओळखलं की हा श्रीरामचंद्रांचा दूत आहे जो आधी आला होता. आणि अगदी आनंदानं, आदरानं, प्रेमानं विचारलं जानकी मातेनं, वत्सा, कृपेचे धाम माझे प्रभू,
कसे आहेत? लक्ष्मण आणि वानरसेनेसह श्रीराम सुखरूप आहेत ना? असं जानकी मातेनं विचारलं. आणि हनुमंतांनी सांगितलं, सब विधी कुशल कोसलाधीसा, मातु समर जीत्यो 10 सीसा, अभिचल राजु विभीषण पायो, सुनि कपि बचन हर्ष उर छायो. हनुमंतांनी सांगितलं, हे माता, कोसलपती श्रीराम पूर्ण सुखरूप आहेत. त्यांनी युद्धाला दशशीष रावणाला जिंकलंय आणि विभीषणानं कायमचं लंकेचं राज्य प्राप्त केलंय. हे हनुमंतांचं बोलणं ऐकून सीतामाता आनंदित झाली. हर्ष उर छायो. कसा? अतिहर्ष मन तन पुलक लोचन, सजल कह पुनि पुनि रमा, का देव तो ही त्रैलोक महु कपि, किमपि नहि बानी समा, सुनु मातु मैं पायो अखिल जग, राजु आजुन संशयम, रणजीति रिपुदल बंधु जुत, पश्यामि राम मनामयम. जानकी मातेच्या हृदयात आनंद दाटून आलाय. शरीर पुलकित झालंय. नेत्रांमध्ये आनंदाश्रू आलेत. वरचेवर हनुमंताला म्हणतीये, हे हनुमंता, मी काय देऊ तुला? तुझी बातमी आणलीस, त्या बातमीसारखं आनंददायक त्रिभुवनात काही नाही. आणि हनुमंत म्हणतायत, हे माता, मी आज सर्व जगाचं राज्य मिळवलंय खरोखर. कारण रणामध्ये शत्रुसेनेला जिंकूनही श्रीराम लक्ष्मणांना निर्विकार रूपामध्ये मी बघतोय. पुन्हा हनुमंतांनी प्रभूंचा गुणविशेष सांगायला तिथे सुद्धा पुढे मागे बघितलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी भक्ताच्या मनात फक्त प्रभूंचे गुण, त्यांचं स्वरूप, त्यांचं रूप, त्यांचं नाम याशिवाय दुसरं काहीही कसं असत नाही. याचं उदाहरण हनुमंतांपेक्षा श्रेष्ठ दुसरं कोणतं असणार, नाही का? त्यामुळे शत्रुसेनेला जिंकून सुद्धा त्यानंतर श्रीरामांनी जे जे करवलं रावणाचं आणि त्याला कसं परमपद दिलं, ह्या सर्व गोष्टी हनुमंतांनी ज्या बघितल्या, त्यामुळे म्हणतायत की आज माझ्या इतका श्रीमंत कुणी नाही, मी सर्व जगाचं राज्य आज मिळवलंय माता. आणि हे ऐकून माता म्हणतीये, सुनु सुत सदगुण सकल तव, हृदय बसहु हनुमंत, सानुकूल कोसलपती, रहु समेत अनंत. जानकी माता म्हणतीये, हे पुत्रा, ऐक, सर्व सद्गुण तुझ्या हृदयामध्ये अखंड वास करोत. हे हनुमंता, लक्ष्मणासह कोसलपती प्रभू तुझ्यावर सदा प्रसन्न राहोत. रहु समेत अनंता, सानुकूल कोसलपती रहु समेत अनंता. तुला नेहमी अनुकूल राहोत, तुझ्यावर नेहमी प्रेम राहो, अशी आपणच दिलेल्या वरदानाची द्विरुक्ती एक प्रकारे माता इथे पुन्हा करतीये. हनुमंतावर आपलं प्रेम उधळून टाकतीये आणि आता विचारतीये, अब सोई जतन करहु तुम ताता, देखऊं नयन श्याम मृदु गाता, तब हनुमान राम पहि जाई, जनक सुता कई कुशल सुनाई. माता म्हणतीये, वत्सा, आता या नेत्रांनी प्रभूंच्या कोमल श्याम शरीराचं दर्शन मी करू शकेन असा काहीतरी उपाय त्वरेनं कर. तेव्हा हनुमंतांनी रामांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे पुन्हा श्रीरामांजवळ जाऊन जानकी मातेच्या खुशालीची बातमी त्यांना सांगितली. आणि ते ऐकताच
सुनी संदेशु भानुकुलभूषण बोलिलिये जुबराज विभीषण मारुत सुत के संग सिधावहु सादर जनक सुत ही लैयावहु. भानुकुलभूषण श्रीरामांनी सीतेबद्दल वार्ता ऐकल्याबरोबर युवराज अंगद आणि विभीषणांना बोलावलं आणि म्हणाले, हनुमंताला सोबत घेऊन जा आणि आदरानं जनकसुतेला घेऊन या. बरं का. आणि जेव्हा असं प्रभूंनी सांगितलं, तुरत ही सकल गये जह सीता सेवही सब निसिचरी बिनीता बेगी विभीषण तिन्हि सिखायो तिन्ह बहु विधि मज्जन करवायो बहु प्रकार भूषण पहिराये सिबिकारो चिर साजी पुनिलाये तापर हरषि चढ़ी बदेही सुमिरि राम सुख धाम सनेही बेत पानी रक्षक चहु पासा चले सकल मन परम हुलासा देखन भालो की सब आए रक्षक को निवारण धाये. हनुमंत अंगद विभीषण जेव्हा सीतामातेला आदरानं घेऊन येण्यासाठी त्वरित गेले तेव्हा सर्व राक्षसी अतिशय नम्रतेनं सीतामातेची सेवा करत होत्या. विभीषणांनी लगेच त्यांना सर्व समजावून सांगितलं तेव्हा सीतेला त्यांनी विविध प्रकारांनी सुगंधी द्रव्यांनी स्नान घातलं, अनेक प्रकारचे दागिने घातले आणि मग एक सुंदर पालखी सजवून त्या सर्वजणी तिला घेऊन आल्या. अत्यंत प्रसन्न अशी सीतामाता सुखधाम असलेल्या आपल्या प्रियतम श्रीरामांचं स्मरण करत अतिशय आनंदानं पालखीमध्ये बसली. चारही बाजूंना हातात छडी घेतलेले बेत पाणी, बरं का, रक्षक निघालेत. सर्वांच्या मनात परम उल्हास आहे आणि सर्व अस्वल आणि वानरं मात्र दर्शन मातेचं घेण्यासाठी धावली तेव्हा ते रक्षक रागावून सर्वांना रोखण्यासाठी धावलेत. बरं का. सर्व वानरांना खूप इच्छा आहे की मातेला कधी बघता येईल. आणि हा वानरांच्या मनातला मातृभाव श्रीरामांनी जाणला. काय म्हणाले, कह रघुबीर कहा मम मन हो सीतहि सखा पया देहान हो देखहु कपि जननी की नाई बिहसा कहा रघुनाथ गोसाई. रघुनाथ म्हणतायत, हसत हसत म्हणतायत की मित्रा, मी सांगतो ते ऐक आणि सीतेला पायी चालत घेऊन ये, म्हणजे वानर तिला जननी की नाही मातेप्रमाणे बघू शकतील. आणि हे ऐकताच सुनी प्रभु बचन भालू कपि हर्षे नभते सुरन सुमन बहु परशे सीता प्रथम अनल महु राखी प्रगट कीन्ही चह अंतर साखी. प्रभूंचं ते वचन ऐकून की पायी घेऊन ये मातेला अस्वल आणि वानर यांना आनंद झाला. आकाशातून देवांनी फुलं उधळली. पण हे सांगण्यामागे अंतर्यामी भगवंतांचा काय हेतू होता, तर सीतामातेचं खरं स्वरूप जे पूर्वी अग्नीमध्ये ठेवलं होतं लीला करून, ते स्वरूप मातेचं प्रकट करण्याची इच्छा भगवंतांची होती. त्यासाठी आता पुढची लीला भगवंत करणार आहेत. भगवंत आणि भगवती यांची ही पुढची लीला जी आहे
ती तुलसीदास यापुढे आम्हाला सांगणार आहेत. या लीलेचा योग्य अर्थ तुलसीदासांनी आम्हाला उलगडून दाखवलेला आहे. ज्याला आपण अग्निपरीक्षा किंवा अग्निदिव्य म्हणतो, त्याचा अर्थ तुलसीदासांनी खूप सुंदर रीतीनं उलगडून दाखवला आहे. आणि त्यानंतर ब्रह्मदेवादिकांची भगवंत स्तुती येते. फार सुंदर आहे. ह्या सर्व कथाभाग आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.